लोकसभेची निवडणूक ही भारताच्या संसदेत माणूस पाठवण्याची निवडणूक असते। टोलनाक्यावर माणूस पाठवण्याची नसते असा घणाघात भाजपचे नेते मदन भोसले यांनी उदयनराजेंवर केला। ते युतीचे साताऱ्याचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होते। 5 वर्षाची वर्तमानपत्रे वाचली तर उदयनराजे आणि टोलनाका या संदर्भातच बातम्या या प्रसारित होत होत्या आणि त्याच्यावर त्यांच्याच पक्षातील आमदार राजेंवर टीका करत होते। मात्र तरीही राजे, आम्हाला तुमचा अभिमान आहे आणि तो कायम राहणार आहे। मात्र यावेळी लोकसभेत आम्ही नरेंद्र पाटील यांनाच पाठवणार असल्याचा निर्धार मदन भोसले यांनी केलाय। दरम्यान यावेळी मदन भोसले यांनी राजेंच्या दहशतवादीबद्दल बोलताना म्हणाले की जर कोणी भीती दाखवतोय म्हणून तुम्ही भीत असाल तर तुम्ही देखील त्यांना मागे वळून बघा, भीती दाखवणाऱ्याला देखील आपली भीती निर्माण होईल असा सल्ला त्यांनी मतदारांना दिलाय। लोकसभेची निवडणूक ही भारताच्या संसदेमध्ये माणूस पाठवण्याची निवडणूक असते, टोल नाक्यावर माणसं पाठवण्यासाठी नसते, कोणाच्या घरावर दंगे करण्यासाठी नसते। गेल्या 5 वर्षाची जर वर्तमानपत्र वाचली तुम्ही वेगळं सांगायचं काही गरज नाही। काय तुम्ही बोलत होता त्याच्यावर तुमच्याच पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या सर्वसामान्य जनतेने गेल्या 5 वर्षामध्ये वाचलेलं आहे। आणि हे सगळं वाचल्यानंतर राजे, आम्हाला तुमच्याबद्दल अभिमान आहे, राजे, आम्हाला तुमच्याबद्दल अभिमान उद्याही राहणार आहे, पण संसदेतला आमचा उमेदवार नरेंद्र पाटील असणार आहे हा निर्धार जिल्ह्याने व्यक्त केलेला आहे। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।